वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी सासरा राजेंद्र दीर सुशील आणि 6 आरोपी निलेश चव्हाणची पोलीस कोठडी आज संपणार। दुपारी 3ही आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार। वैष्णवी हगवणेनं गळफास घेतलेला पंखा 71 किलो वजन पेलू शकतो का? साडी आणि पंखा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवणार। एलओसी ओलांडून पाकमध्ये गेलेल्या नागपूरच्या सुनीताची एनआयए आणि सैन्याचे अधिकारी करणार चौकशी। पोलीस चौकशीत सुनीता सहकार्य करत नसल्याचं आलं समोर। कॅबिनेट मंत्र्यांकडून राज्यमंत्र्यांना अद्यापही अधिकारांचं वाटप नसल्याचं चित्र। राज्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांसंदर्भात तक्रार करणारे 2 वेळा पत्र। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचालींना वेग। चालू आठवड्यात प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर होणार। सूत्रांची माहिती। धनंजय मुंडेंविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार केल्याप्रकरणी अंजली दमानियांचा जबाब नोंदवणार। माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होणार का? दमानियांच्या जबाबातनं काय समोर येणार? चर्चांना उधाण। नाशिकमध्ये कोयता गँगचा धुडगूस। शहरात 2 ठिकाणी वाहनांची तोडफोड। जेल रोड परिसरात काही तरुणांवरती कोयता गँगचा हल्ला। आसाम आणि उत्तर पूर्व भारतात मुसळधार पावसाचा हाहाकार। पूर परिस्थितीमुळे सुमारे 40 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता। पूरबाधितांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। आयपीएल विजेतेपदासाठी पंजाब विरुद्ध बेंगळुरू भिडणार। आजही अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता।